नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील पोमनाळा गावात गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा प्रश्न कायमच आहे. मात्र यंदा परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. गावातील एकमेव विहीर हेच पाण्याचे साधन असून त्यातही अपुरे आणि अस्वच्छ पाणी उपलब्ध आहे. गावकऱ्यांना 2 ते 3 दिवसाआड आंघोळ करावी लागते, तर पिण्यासाठी गढूळ पाणी भरावे लागते. महिलांना व वृद्धांना दिवस रात्र जागून पाण्यासाठी रांगा लावाव्या लागते. काम करावं की पाणी भरावं असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे. गेल्या 20 ते 30 वर्षांपासून हा प्रश्न कायम असताना प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. काही ग्रामस्थांनी आंदोलन आणि आमरण उपोषणाचा मार्गही अवलंबलाय. मात्र तरीही परिस्थितीत बदल झालेला नाही. या भागातील लोकप्रतिनिधींवरही ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या वेळी आश्वासनांची बरसात होते, मात्र नंतर गावाकडे कोणीही फिरकत नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आम्ही काय शासनाला मागण्या आल्या फक्त की आम्हाला पाणी टंचाई बरोबर करून द्यावं, एवढंच आहे, दुसरं काय नाही. आता डोक्यावर पाणी लेकर बाळा घेऊन येवावं, कडकड उन्हामध्ये, उन्हाचं तापमान वाढलेलं आहे, पाणी नाही, कुठं जावं लेकर बाळा घेऊन सांगा की. आडाच पाणी आहे, घाण पाणी भरायला पिण्याच्या पवऱ्या सुद्धा पाणी येणार बरोबर बघाले. कपडे बिपडे धुवायला कसं आहे, घाण पाणी घेऊन चालले. आता बोट सर्वच आहे, घाण पाणी सगळं घाण पाणी होऊन गेलेलं आहे. वापरण्यासाठी आमचं पाण्याचाच त्रास आहे. आम्ही मतदानाच्या वेळेस येतात, मतदान करा म्हणतात, 1000-1 रुपये आमच्या हातात टाकून जातात. हो पाणी आणता म्हणतात, पाणी आणणार काय सांगणार बघा. अंग खाजाळेत पाण्यानं, अंगाला गुद्या आल्या. आता काहीच माग नाही आमचं, फक्त की पाणी सुविधा, पाण्याची सुविधा करावी. 20 वर्षापासून पाणीच नाही, असंच आहे. कवा उन्हाळा आले की जशी आमची नळाला पाणी येईना, आणि आम्ही नुसते गरीब रोजदार माणसं. आम्हाला काय बैल नाहीत, काही नाही. लोक असणारे गाडी बैलांना आणतात दूर बाहेर गावून. आम्हाला आता असंच खरडून भरावं लागते घाण पाणी. 8-8 दिवस येणार पाणी. आंदोलन करून सुद्धा पाण्याची टंचाई आहे. 15-15 दिवस नळाला पाणी येत नाही. सध्याच्या घडीला आम्हाला टँकरची गरज आहे. ते लोक म्हणतात अधिग्रहण केल्यावर टँकर देत नाहीत. प्रशासकीय ग्रामसेवक गावात येऊन बघायला तयार नाहीत. विस्तार अधिकाऱ्याकडे प्रश्न मांडल्यावर सुद्धा ते लोक सुद्धा आमच्या गावात येऊन पाण्याचे पोझिशन बघायला तयार नाहीत. अशी हाल अपेक्षा आहे की ते ज्यांच्याकडे गाडी बैल नाहीत, काही नाहीत, काही बडे मंडळीच्या घरात नळाचं पाणी आहे स्वतः, पण काही 99% जे गरीब आहेत त्यांच्याकडं पाण्याचं हेळसांड होत आहे. त्याकरिता आम्ही प्रशासक लोकांना जिम्मेदार धरून, या प्रशासक आमदार या लोकांनी का लक्ष देत नाहीत? प्रशासकावर आमदाराचं लक्ष पाहिजे, आमदारावर खासदाराचं लक्ष पाहिजे. सगळ्याचं दुर्लक्ष. मतदानच्या वेळेस मतदान द्या, पण पाण्याचा प्रश्न सुटत नाही. हे नेमकं आम्हाला कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटण्याकरता गांभीर्यानं लक्ष आमदार साहेबांना द्यायला पाहिजे. नवनिर्वाचित आमदार साहेबांना लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे पोमनाळा गाव आहे ते माहेर समजल्या जाते. सध्या वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी आणखी खाली गेली असून नागरिकांना दूरवर भटकंती करावी लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी धडपड सुरू आहे.